नमस्कार मित्रांनो, जनरल नॉलेज महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 धुळे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक दुसरा, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 मुंबई. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. प्रश्न क्रमांक तिसरा, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 भोसरी, पर्याय क्रमांक 2 खडकी, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 नाशिक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भोसरी. प्रश्न क्रमांक चौथा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 खडकवासला, पर्याय क्रमांक 3 कराड, पर्याय क्रमांक 4 मुंबई. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खडकवासला. प्रश्न क्रमांक 5, धुळ्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 शहापूर, पर्याय क्रमांक 2 शहादा, पर्याय क्रमांक 3 साक्री, पर्याय क्रमांक 4 धुळे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साक्री. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? पर्याय क्रमांक 1 मराठवाडा, पर्याय क्रमांक 2 कोकण, पर्याय क्रमांक 3 पूर्व विभाग, पर्याय क्रमांक 4 विदर्भ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विदर्भ. प्रश्न क्रमांक 7, आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 सांगली, पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. प्रश्न क्रमांक 8, कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? पर्याय क्रमांक 1 सुरक्षा विभाग, पर्याय क्रमांक 2 पोलीस दल, पर्याय क्रमांक 3 होमगार्ड, पर्याय क्रमांक 4 कामगार सुरक्षा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कामगार सुरक्षा. प्रश्न क्रमांक 9, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 कोलकाता, पर्याय क्रमांक 4 राजस्थान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. प्रश्न क्रमांक 10,
भारतात तंबाखू संशोधन केंद्र कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 भोपाळ, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 राजमहेंद्री आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 4 राजस्थान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजमहेंद्री आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 11 राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मगाव शिंदखेड कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 बुलढाणा, पर्याय क्रमांक 3 अमरावती, पर्याय क्रमांक 4 जालना. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुलढाणा. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी किती मराठवाड्यात आहेत? पर्याय क्रमांक 1 3 ज्योतिर्लिंग, पर्याय क्रमांक 2 5 ज्योतिर्लिंग, पर्याय क्रमांक 3 2 ज्योतिर्लिंग, पर्याय क्रमांक 4 1 ज्योतिर्लिंग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3 ज्योतिर्लिंग. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? पर्याय क्रमांक 1 भीमा, पर्याय क्रमांक 2 कावेरी, पर्याय क्रमांक 3 गोदावरी, पर्याय क्रमांक 4 यमुना. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 2 रायगड, पर्याय क्रमांक 3 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 4 सातारा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 15 सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 रायगड, पर्याय क्रमांक 2 चिपळूण, पर्याय क्रमांक 3 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 4 श्रीवर्धन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रीवर्धन. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.